आता पुणे काय भूल झालाय ते त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची होती आणि आज विकासाला होईल तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे टेलिग्राम चॅनलवर एक आपल्याला महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं दिसते। तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तर काय अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि आपली तलाठी भरतीची परीक्षा ही परत होणार आहे का ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पाहू शकता आपल्या स्क्रीनवर आज संध्याकाळपर्यंत घोटाळ्याबाबतची सर्वात मोठी बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड होईल। तर लगेच आपल्या चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे आणि मी टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। तर सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। तर काय अपडेट आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। तर पाहू शकता आपल्या स्क्रीनवर तर आतापर्यंत आपल्या स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी टेलिग्राम चॅनलवर आतापर्यंत सर्वात मोठं घोटाळ्याची बातम्या यांनी आपल्याला पुरवल्या आहेत। तर सर्व काही अपडेट या टेलिग्राम चॅनलवर ते देत असतात। तर काय सर्व अपडेट आहे आपण ते एकदा चेक करूया। तर या पेपरमध्ये सुद्धा पाहू शकता सरकारी नोकर भरतीचा घोळ कधी संपणार। तर लोकमतचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये सुद्धा घोटाळ्याबाबतचा सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित झालेला आपल्याला दिसून येतोय। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा पेपर फुटीबाबतचा हा व्हिडिओ पाहू शकता। तर हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चेकआउट करून घ्यायचा आहे। तर या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केला आहे, तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला एकदा चेक करायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा या अधिकाऱ्यांनी केला आहे। तर काय म्हणतोय ते सुद्धा तुम्हाला एकदा ऐकायचं आहे। आणि खाली आल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता तर हे सर्वात प्रथम तुम्हाला काय काम करायचं आहे तर स्पर्धा परीक्षा समन्वय यांच्या मार्फत आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याला मेल करायचा आहे। तर कसा मेल करायचा आहे ते पण तुम्हाला एकदा जाणून घ्यायचं आहे। तर हा सर्व काही जे फोटो आहेत ते तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेलवर तुम्हाला फॉरवर्ड करायचं आहे। तर सर्वांनी हे करायचं आहे। हे केल्यानंतर तुम्हाला आपल्याला तलाठी भरतीचा पेपर हा डबल होऊ शकतो। तर हे सर्व तुम्हाला एकदा करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता कसा मेल करायचा आहे। तर इथे तुम्हाला मेल दिसू शकतो MPSC समन्वय समिती @gmail.com। तर यांनी हा मेल तयार केला आहे। तर हा मेल तुम्हाला डायरेक्ट फॉरवर्ड करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फॉरवर्ड करायचं आहे आणि खाली आल्यानंतर आता पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो, या टेलिग्राम चॅनलवर जे सर्व काही घोटाळा झालेला आहे तलाठी भरतीविषयीचा सर्व खुलासा या टेलिग्राम चॅनलवर होत असतो। त्यामुळे तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता सर्व काही घोटाळे जे आहेत या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केले जातात। तर पाहू शकता तलाठी भरती परीक्षेच्या उमेदवाराचे मूळ गुण प्रसिद्ध करा। तर हे सुद्धा पुण्यनगरीने पेपरवर दाखवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथं येऊन वाचू शकता। तर सर्व काही जे अपडेट असतात ते या टेलिग्राम चॅनलवर अपलोड होत असतात। तर आक्रोश मोर्चा बरेच ठिकाणी निघत आहे। यामध्ये बीड हा सर्वात प्रथम आहे, ज्या ठिकाणी आक्रोश मोर्चे निघाले। तुम्हाला सुद्धा आपल्या ठिकाणी ठिकठिकाणी मोर्चे घ्यायचे आहेत आणि मोर्चातून जर प्रश्न सुटले नाही तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचायचं आहे। पण आपल्या तलाठी भरतीचा पेपर हा परत झालाच पाहिजे, कारण विद्यार्थ्याचा जीवनाचा प्रश्न आहे, कारण तो सुटलाच पाहिजे। कारण की बरेचसे विद्यार्थी हुशार असून सुद्धा ते मागे राहत आहेत। त्यामुळे आणि जे कॉपी बहादर आहेत आणि जे फसवणुकीने पुढे गेले आहेत तेच पुढे जात आहेत। त्यामुळे आपल्याला यावर नक्कीच एक आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला ट्विटर हँडलवर ट्रेंड चालवायचा आहे तलाठी भरती परीक्षा परत व्हावी। तर हा तुम्हाला ट्रेंड नक्कीच चालवायचा आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त करून मेल फॉरवर्ड करायचं आहे। हे सर्व प्रोसेस केल्यानंतर आपल्याला तलाठी भरतीचा पेपर हा नक्कीच डबल होऊ शकतो। तर हे सर्व काही प्रोसेस असेल ते तुम्हाला लवकरात लवकर सुरू करायचं आहे। तर पाहू शकता या टेलिग्राम चॅनलवर सर्व काही अपडेट आपल्याला दिलेले आहे दिसून येत आहेत। तर सर्व काही अपडेट आहेत सर पाहू शकता तलाठी भरती पेपर आक्रोश मोर्चा तलाठी भरती तर वनरक्षक भरतीचं सुद्धा यावर अपलोड केलं असतं। तर पाहू शकता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 हा टॉपर आहे महाराष्ट्र राज्याचा। तर बरेचसे विद्यार्थी 200च्या वर आहेत आणि तर यानुसार आपल्याला पाहू शकता तर सर्व काही अपडेट आहे। आणि पाहू शकता TCSने सुद्धा बऱ्याचशा TCSने घोळ घातलेला दिसतो, कारण की TCSने आपल्या घरच्यांना आणि आपल्या नातेवाईकांना तलाठी भरतीमध्ये सामील करून घेतलेलं आहे आणि आपल्या घरच्यांनाच तलाठी भरतीमध्ये निकाल लावून जास्तीत जास्त मार्क पाडून घेतलेले आहेत। त्यामध्ये TCS सुद्धा काही कमी नाही, कारण की त्यांनी सुद्धा आपल्या नातेवाईकांना तलाठी भरतीमध्ये समावेश करून घेतलेला आहे। तर
पाहू शकता खूपच जास्त आक्रोशाचं वातावरण आहे आणि अजून यासाठी तुम्हाला आपला आनंद पवार ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की आपण सुद्धा या टेलिग्राम चॅनलवर तलाठी भरतीविषयीचे प्रश्न असतात किंवा जे घोटाळा प्रकार असतो, स्कॅम प्रकार असतो, तर सर्व काही आपण उपस्थित करत असतो. तर पाहू शकता लगेच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर आपल्या आनंद पवार टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे, कारण की आपण या पाहू शकता तलाठी भरतीविषयी जे काही पेपर येत असतात आणि जे काही प्रश्न नवीन घडामोडी चालत असतात त्यावर आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि जे काही पोस्ट असतात, जे पेपरला बातमी येत असते ती सुद्धा आपण यावर अपलोड करू शकतो. तर पाहू शकता सर्व काही आपण अपलोड केलं आहे. तर इथे तुम्हाला पाहू शकता, तर आता इथं पाहू शकता तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवरच होणार. तर काय प्रकार नाही हे सुद्धा आपण एकदा जाणून घेऊया. तलाठी भरती प्रक्रिया मेरिटवर होणार. तर या सर्वात प्रथम आपण पाहूयात, गुण जास्त दिसत असले तरी मेरिटप्रमाणे नियुक्ती होणार. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 200 पैकी जास्त मार्क्स पडले आहेत, त्यामुळं गुण जास्त जरी दिसत असले तरी ते मेरिटवर होणार. तर मेरिटवर होणार म्हणजे कसं, सपोज अहमदनगरमध्ये जर 150चा कट ऑफ लागला तर जे विद्यार्थी 150पर्यंत असतात, जे 150च्या वर असतात त्या विद्यार्थ्याचे डायरेक्ट सिलेक्शन होऊन जाईल. तर अशा मेरिटप्रमाणे सर्व विद्यार्थ्याचे सिलेक्शन होईल. पाहू शकता राज्यात तलाठी भरती पारदर्शक झालेली असून काही प्रश्नाचे समन्वयकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे, मात्र ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. या विरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या सोमवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. तर पाहू शकतो मित्रांनो, जास्त आरोप केले तर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. यामुळे आपल्याला दबाव सुद्धा आहे वरून. तर त्यानंतर पाहूयात, याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की राज्यात 8 लाखाहून अधिक उद्योगांनी तलाठी भरती परीक्षा केली. TCS कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आणि किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर समन्वयकरण पद्धतीने ही दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण 200पेक्षा जास्त दिसत आहे. यापूर्वी जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यातही समन्वयकरण पद्धतीने वापरली आहे. गुण जास्त दिसत असले तरी यात मेरिटप्रमाणे नियुक्त केले जाईल अशी सुद्धा माहिती आपल्याला विखे पाटील यांनी दिलेली आहे. तर पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, यातून आपल्याला एकच दिसून येत आहे की विद्यार्थ्याचे प्रश्न आणि सर्व काही आपल्याला धोरण लक्षात घेऊन आपला तलाठी भरतीचा पेपर हा परत होऊ शकतो का, किंवा तलाठी भरतीचा पेपर हा परत होऊन आता MPSCकडे सुद्धा जाऊ शकतो का, हे सर्व काही प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर या सर्वातून एकच लक्षात येत आहे की आपला तलाठी भरतीचा पेपर हा फुटलेला आहेच, म्हणजे आहे 100% फुटलेला आहे. तर मित्रांनो, सर्व काही अपडेट आहे जे आपण या चॅनलवर परत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा जागृत होतील. तर मित्रांनो, भेटूयात अशा तलाठी भरतीच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीचा पेपर हा पूर्ण व्हायला पाहिजे का, यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा.